SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण समोसा पाव बनवतोय। पाव नाही, नुसते समोसा बनवते, पाव नाही। पाव बरोबर पण खाऊ शकता। आम्ही नुसतं समोसा बनवते मी छोटे छोटे। आता त्याच्यासाठी मी वस्तू का घेतली तुम्हाला दाखवून देते। 1 चमचा भरून मी धना पावडर घेतलाय। धना अख्खा धने घेतले, पावडर नाही, तोंडातनं निघालं, सॉरी। अख्खे धने घेतले, बडीशेप आहे, जिरं आहे आणि 10-12 मिऱ्या घेतल्या आहेत। तर आपण याला थोडंसं दरदरा कुटून घेऊया, म्हणजे असं जाडं जाडं कुटून घेऊया। अद्रक घेते, मिरच्या तुमच्या हिशोबाने घ्या। आता मी 4 मिरच्या घेतल्या आहेत तिखटवाल्या। आता हिला आपण चांगलं बारीक कुटून घेऊया। हे बघा कुटून घेतलंय मी। असं इतकं जाडं कुटायचं आहे आपल्याला। समोसामध्ये धने पण लागतात ना खाताना, त्या टाईपचा मसाला बनवायचा। आता मी तवा ठेवून दिला आहे। याच्यात थोडंसं तेल टाकूया, जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला, थोडंसंच टाकायचं आहे। आपल्याला बटाट्याची स्टफिंग बनवायची आहे। थोडंसं हिंग टाकते आणि जो मसाला वाटला आहे ना आपण, तो टाकून देऊया। त्याला चांगलं भाजून घेऊया, परतून घेऊया, भाजून घेऊया। कढीपत्ता टाकते, कापून पण टाकू शकता, मी अख्खा टाकून दिलाय। हळद घालूया, अर्धा टीस्पून घेतलाय हळद। थोडीशी लाल मिरची घालते, गरम मसाला टाकते, तिखट तुमच्या हिशोबाने बनवा, किती टाकायचं काय टाकायचं। वाटाणे टाकते, वाटाणा पण असे चुरून घ्यायचे आपल्याला। याच्याने चुरून घेते मी। छान असं चुरून घेतलंय। आता याच्यात आपण बटाटे टाकूया।
मी 5 बटाटे घेतलेले, छोटे छोटे आहेत. जास्त कमी तुम्ही करू शकता, किती लोक खाणार आहेत. आता आम्ही 4च जणी आहेत, 4 जणांसाठी तेवढं बस होत आहे. आता आपण याच्यात आमचूर पावडर टाकूया 1 चमचा भरून. हे चमचा फुल भरून टाकलाय मी, 2दा टाकला नाही. चवीप्रमाणे मीठ घालूया. त्याच्यात पण मीठ असतं, आंबट असतो. पहिलं चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपली समोसाची फिलिंग तयार झाली आहे. हे बघा, बटाटे चांगले असे चुरून घ्यायचे, लागले नाही पाहिजे बटाटे. गॅस बंद करते. आता याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर घालूया. मिक्स करून घेऊया. आता याला थंड होऊ देऊया. आपण पीठ मळून घेऊया तवर. आता काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये. म्हणजे ते थंड होऊन जाईल. दिसतंय तुम्हाला. आता मी ओवा घेते. अर्धा वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी मैदा, दोन्ही मिक्स करून घेते. आता आपण थोडासा ओवा घालूया पिठामध्ये. मीठ घालूया. एक चमचा भरून घी घालते मी. थोडेसे खुसखुशीत होतील, कडक नाही होणार. आता आपण पीठ मळून घेऊया. हे बघा, पीठ आपलं मळून झालंय. थोडंसं अजून मळून घेते. आपल्याला जास्त कडक नाही, जास्त नरम नाही, मीडियम पीठ मळायचं आहे आपल्याला. आता आपण लाटायला घेतलंय. आता एवढी गोळी घेतली मी, गोळा. याला लाटून घेऊया. चिपकून गेलं थोडंसं. चालतं ना, त्यांना पण माहिती आहे कसं बनवायचं म्हणून. थोडंसं पीठ लावते आणि हे लाटून घेऊया आपण. याची चपाती थोडीशी बारीक पातळ बनवायची. आता मधून आपण
बरोबर कापून घेऊया. आणि हे बघा असं फोल्ड करायचं. खालचा कोन खाली आला बघा. हा कोन आईस्क्रीमचा कोन कसा असतो तसा काढून घ्यायचा. आणि याच्यात आता आपण स्टफिंग भरूया. आता हे जेवढं त्याच्यात बसेल तेवढं स्टफिंग भरायची आपल्याला. जास्त बसली तर जास्त, कमी बसली तर कमी, जसं तुम्हाला छोटा मोठा बनवायचा आहे तेवढं. आता हे बघा. आणि ती पाळीला ही पाळी चिटकवून द्यायची. आपला समोसा रेडी झाला आहे बघा. छान, किती छान आकार आहे बघा. असा ठेवला तरी पण बसेल. आता आपण सगळे असेच बनवून घेऊया. आता आपले समोसा तयार झाले आहेत. हे बघा, तळायला घेऊया. सगळे बनवून घेतले मी. तेल तापलं का बघूया आपण थोडंसं टाकून. तेल छान तापलंय. टाकून देऊया आपण समोसा. जेवढे 4 बसतील 5 बसतील, जेवढे तुमचे कढई मोठे असेल त्या हिशोबाने तुम्ही टाका. मी कसं गव्हाचं पीठ पण घेतलंय ना, म्हणून जरा कलर जरा चेंज दिसणार तुम्हाला, वेगळा दिसणार. डायरेक्ट पिठाचा नाही बनवला, मैद्याचा. दोन्ही मिक्स केलेत मी. कारण की संध्याकाळच्या ना थोडं मैदा खायला त्रास होतो, त्या हिशोबाने बनवते मी. आता एक आपण चालणीमध्ये काढून घेऊया. मी पेपर ठेवला आहे. हे बघा, म्हणजे तेल नितरून जाणार सगळं. आणि बाकीचे पण असेच बनवून घेऊया. चार 5 टाकूया. असे छान खुसखुशीत झाले. कारण की मी मिक्स घेतलाय ना, म्हणून कलर तुम्हाला जरा जास्त ब्राऊन वाटतोय. पण खायला पचायला बरं आहे. अशी चालणीमध्ये काढून घेते मी, म्हणजे तेल नितरून जाणार आहे व्यवस्थित. जास्त चिकी लागणार नाही तेलाने. मिरच्या पण तळून घेऊया.
आजची रेसिपी समोसाची तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा. कमेंट करतच नाही अजिबात. एवढी मेहनत करते मी, तुम्ही नुसतं कमेंट पण नाही करत. कमेंट करा प्लीज. लाईक शेअर सबस्क्राईबर करा. थँक्यू.